शहरात पावसाच्या सगळ्या कामाची पाहणी केलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट देखील पाहिलं. काय सकाळपासून परिस्थिती आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी ठाण्यातूनच सकाळी निघालो आणि त्यावेळेसच मला ठाण्यातल्या काही नागरिकांकडून फोन आले आणि भांजेवाडी म्हणून आहे नौपाड्यामध्ये, चिखलवाडी भांजेवाडी तो परिसर, त्या ठिकाणी जवळपास 5 फुटाच्या वर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे तिथून कमिशनर आयुक्त ठाणे त्यांनाही बोलवलं आणि तिथे आणखी जादाची जी काही क्षमतेची पंपिंगची सिस्टीम जी लावली आणि त्यामुळे तिथल्या लोकांना देखील दिलासा मिळाला. म्हणजे तिथून मी सुरुवात केली आणि नंतर मग मी सकाळीच आयुक्त गगराणी साहेबांशी चर्चा करत होतो. मुंबईतली परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी अभिजित बांगर, जोशी मॅडम आणि सैनी तर तिकडे होतेच सोबत, यांच्याशी सातत्याने माझा संपर्क होता. आणि त्यानंतर मिठी नदीच्या ठिकाणी देखील तिथं व्हिजिट केली. तिथंही सर्व यंत्रणा जी आहे महापालिकेची पूर्णपणे कार्यरत होती, अधिकारी तिथं होते आणि तिथं जवळपास 300 ते 350 लोकांना सुरक्षित स्थळी बाजूच्याच एका मोठ्या हॉलमध्ये, इमारतीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं. मी तिथंही गेलो, त्यांनाही भेटलो आणि महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था त्यांची केली होती. अगदी तातडीने शिफ्ट केलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी बाकी तर पाणी, चहा, जेवण हे तर होतंच व्यवस्था, परंतु डॉक्टरांची देखील व्यवस्था केली होती. त्यामुळे तिथे प्रत्येकाचं चेकअप करून त्याला छोटा मोठं काय, आता 2-4 दिवसापासून पाऊस पडतो आहे, थंडी, ताप वगैरे, तर तेही देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू होतं. त्याचबरोबर NDRFची टीम देखील तिथं होती, कारण NDRF जे आहे ते त्या मिठी नदीच्या बाजूला ज्या एक खालचा जो काही रूम आहे तो बुडला होता आणि वरच्या रूममध्ये काही लोक गेले होते आणि त्यांना देखील NDRF सुरक्षितपणे बाहेर काढत होती. त्याचबरोबर तिथं जे काही पाण्याची लेवल होती 3.9 पर्यंत लेवल त्याची होती, गेली नंतर 3.4 पर्यंत आली, 7 पर्यंत आली आणि वाढल्यामुळे 3.9 मीटर इतकी वाढल्यामुळे कुर्ला क्रांतीनगर ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, 350 लोक, आणि आता त्यांना शिफ्ट केले, आपण सुरक्षित स्थळी हलवलेले आहे. आता 3.4 आहे. त्यामुळे आज तिथलं जे काही धोकादायक वातावरण होतं ते खाली आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका नेहमीच की अगोदर जिथं वाटतंय की पाण्याचा पुराचा धोका होऊ शकतो तिथल्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम मुंबई महापालिकेने केलं. तिथं सगळे पोलीस यंत्रणाही होती, महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास 525 पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहे. आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूममधून पाहिलं, प्रत्येक ठिकाणी स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि जवळपास मुंबईमध्ये 6 मुख्य पंपिंग स्टेशन आहेत, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत, 525 त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत. आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु दुर्दैवाने 6 तासात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडला आणि 24 तासात जवळपास 350 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस, जसं एक प्रकारचं आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो. जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर 3-4 दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये
पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे, काम करतायत लोक. एक तर अधिकारी आता आम्हाला भेटला, तो पण फील्डवर काम करतोय. त्याचं तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे चीफ इंजिनियर जे आहेत त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं आहे. पण अशा परिस्थितीत पण तो माणूस बाहेर घरी बसला नाही. म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे. आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साईडमध्ये, तिथं देखील लँडस्लाईड प्रोन एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोज जिंदालनं बी त्यासाठीच बोलवलं तात्काळ की त्या ठिकाणी गगराणी साहेब पण होते, सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं, सैनी होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वसाहत आहे. तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलं आहे, जवळपास 2-3 ठिकाणी चालू केलं आपण. आणि घाटकोपर, मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पार्क साईडमध्ये सूर्यनगरमध्ये पण आपण 90% काम झालं. आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथंही काम आता सुरू करतील. पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे नेटिंग, जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय. आणि यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे, कायम पुनर्वसन, तर लगतच्या ज्या SRAच्या म्हाडाच्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये या सर्व लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती दूर होईल. तो देखील सरकारने, शासनाने निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून लँडस्लाईड प्रोन भागामध्ये त्या एरियामध्ये दरडी कोसळून किंवा मातीचा ढिगारा कोसळून जीवितहानी होऊ नये यावर देखील पूर्णपणे मुंबई महापालिका आणि शासन फोकस करते. आणि एकंदरीत पाहिलं तर आज काही ठिकाणी रेल्वे स्लो झालेल्या आहेत ट्रॅकवर पाणी असल्यामुळे. मुंबई महापालिकेने देखील त्या ठिकाणी त्या प्रवाशांना चहा, नाश्ता, फूड पॅकेट देखील देण्याची व्यवस्था केली. काही ठिकाणी बेस्टच्या बसेस सुरू केलेल्या आहेत. ठाण्यात देखील मी पाहिलं, ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची व्यवस्था तिथल्या आयुक्त महापालिकेने केलेली आहे, जेणेकरून आता ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे, शेवटी लोकांना दिलासा देणं, त्यांना तात्काळ मदत देणं हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री महोदय देखील संपूर्ण राज्याचा पावसाच्या संदर्भात तेही आढावा घेत आहेत आणि तेही देखील माहिती घेत आहेत. बऱ्याच ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे, त्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपल्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये देखील भेट देऊन त्या ठिकाणी देखील ती माहिती घेतली. एकंदरीत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत आणि यंत्रणा जी आहे महापालिकांची, मुंबई महापालिकेची यंत्रणा देखील अतिशय बरं. ते दुसरे आपण जे होल्डिंग पॉन्ड पण बनवलेले आहेत, होल्डिंग पॉन्ड देखील तेही ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पावसाचं जे काही प्रमाण जे आहे, पडण्याचं प्रमाण कमी वेळामध्ये जास्तीचा पाऊस पडतो आहे. आणि म्हणून जेवढं आपल्याला जेवढे पंप लावता येतील जादा क्षमतेचे तेवढे BMCने लावलेत आणि पूर्णपणे त्यांची यंत्रणा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचं, शिफ्ट करण्याचं काम करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिठी नदीची सध्याची परिस्थिती काय, कारण मिठी नदीचं प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे, अशी देखील बातमी आहे. पूर येण्याची शक्यता अशी देखील चर्चा आहे. तर नेमकं सध्या तुम्ही काय पाहिजे? नाही, मिठी सध्या पाहिलं मी जाऊन तिथे पाणी म्हणजे ते 3.9 गेलेलं पाणीची लेवल खाली येते आहे. तेव्हा हाय टाईड होतं त्यावेळेस ते पाणी वरती होतं. आता लो टाईड आल्यामुळे ते पाणी खाली जात आहे वाहून. परंतु शेवटी मिठी नदी जी आहे याचं परमनंट सोल्युशन जे आहे आता आपण ते करतोय त्याचं 2 ह्याच्यामध्ये पंप आणि आउटफॉल करतोय. पॅकेज 3, पॅकेज 5 त्याचं टेंडरिंग झालेलं आहे पॅकेज 3 आणि पॅकेज 5 मध्ये. आणि त्यामुळे ते परमनंट सोल्युशन होईल. आणि त्याची जी काही हे आहे रुंदी आणि खोलीकरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केल्यामुळे तिथलं मोठा प्रॉब्लेम जो मिठीचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा साचलेला आहे, थांबलेला आहे,
तो मला वाटतं निकालात निघेल. 2020 साली इक्बाल सिंग चहल ज्यावेळेला आयुक्त होते त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईत ज्या पद्धतीनं वस्ती वाढतायत, जसं मिठी नदीच्या अनेक लोकांना आपण स्थलांतरित केलं, अशा पद्धतीनं जर वातावरण हे असंच राहिलं तर 2050 पर्यंत मुंबईत भीषण अवस्था असू शकते आणि दक्षिण मुंबईतील काही भाग हा पाण्याखाली जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्ही कशा पद्धतीनं बघताय ह्या सध्याच्या परिस्थितीवर? नाही, मगाशी म्हणून आमची तीच चर्चा झाली आयुक्तांच्या बरोबर आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर की आपल्याला आता पूर्वीची जी काही लोकसंख्या आहे आणि पूर्वीची जी काही हे पाणी वाहून नेण्याची जी क्षमता, कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, ही सर्व ह्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये बदल करावा लागेल. मग त्याच्यामध्ये STP आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेन आहे, हे सगळं जे आहे याच्यावर महापालिका काम करते आहे आणि आपल्याला कॅपॅसिटी वाढवलीच पाहिजे आणि कॅपॅसिटी वाढवण्याचं काम जे आहे ते BMC त्याच्यावर काम करते. फोकस तेवढं आहे. सध्याला मध्य रेल्वे ही पूर्णपणे आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. बेस्टकडनं काही नियोजन, बेस्ट काढून त्याच्या बेस्ट आणि STच्या बसेचं नियोजन आपण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी हे केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आपण ती व्यवस्था करतो. सर, काही अनेक ठिकाणं आहेत मुंबईमध्ये जी सखल भाग म्हणून विशेष करून ओळखली जातात. यंदाच्या पावसामध्ये त्याही भागांमध्ये पाणी साठलं होतं आणि काही नवीन वॉटर लॉगिंग एरियाज जे आहेत ते देखील झालेले बघायला मिळाले. त्याच्याकडे कसं बघणार आहे इन फ्युचरमध्ये? नाही, आता बघा ह्याच्यामध्ये एकच आहे की जिथं आपल्याला दरवेळेला सकल भाग जे आहे तिथे आपण पंप लावून ते पाणी आपण बाहेर फेकतो. आता जे नवीन असे काही एरिया, नवीन असे विभाग तयार होत असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल आणि तिथे देखील ते काय पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील आणि ते करू आपण. 2022 साली मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन आणलेला होता, मात्र त्याचं एकूण आणि दुसरं सार्वजनिक एक सुट्टी जाहीर केल्यामुळे ती देखील एक थोडंसं रिलीफ मिळालेलं आहे. वाहतूक कमी आहे आणि खाजगी संस्थांना देखील सांगितलं आहे की आपण पण बाबा वर्क फ्रॉम होम आवश्यकता असेल तरच कामानिमित्त बाहेर येणं गरजेचं आहे. आवश्यकता नसेल तर लोकांनी एवढ्या मोठ्या पावसामध्ये बाहेर पडू नये. त्यांच्या सुरक्षेसाठी हे देखील लोकांना सूचित केलेलं आहे, लोकांना विनंती केलेली आहे. त्यामुळे देखील लोकांनी देखील सहकार्य केलेलं आहे. पण सर, आज रेड अलर्ट होता, कालही रेड अलर्ट नंतर जारी करण्यात आला. उद्याची परिस्थिती काय असेल त्या संदर्भात काही आधीच ठरवण्यात आलं आहे का? नाही, आता तर आज रेड अलर्ट आहे, उद्या ऑरेंज अलर्ट आहे. पण आता हे हवामानाचं बघा काय, आता कुठे काय सगळं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग सगळं जे काय सुरू आहे. पाऊस देखील पूर्वी आपण पाहायचो 6 जूनला, म्हणजे 6 जूनला डॉट पडायचा. आता मे महिन्यातच सुरू झाला. 6 जूनमध्ये पाऊसच नाही आहे आणि आता जे त्याची एवढी जोरात पाऊस पडतो आहे, इंटेन्सिटी जी आहे ती एवढी आहे की कमी वेळात म्हणजे अगदी ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे. पण तरीसुद्धा यंत्रणा आपली सगळी अलर्ट मोडवर आहे, तात्काळ लोकांना दिलासा देते आहे आणि पुढे देखील ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन BMC देखील त्याच्यावर एक ॲक्शन प्लॅन बनवेल आणि ह्याच्या सगळ्या ज्या काही कॅपॅसिटी आहेत या आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे ते करतो. मुंबई मैं तो थाने से शुरुआत की. थाने में ही थाने म्यूनसिपल कमिश्नर को लेकर वहाँ पर कई जगह पर पानी वाटर लॉगिंग हुई थी. वहाँ पर जाके उनका जो सिस्टम वहाँ थी उसमें और बढ़ोतरी करने का काम किया है. और लोगों के घर का काम पानी भी ड्रेन आउट हुआ है. और मुंबई में मैंने देखा कि यहाँ पर मिठी रिवर के यहाँ हम गए थे और मिठी रिवर में भी जो लेवल है 3.9 तक गई थी, उसके बाद 3.7 आई, फिर बाद में 3.4 पर आई है. अभी वहाँ के कुछ लोगों को 350 लोगों को रेस्क्यू करके वहाँ पर उनको सेफ जगह पर शिफ्ट किया है. वहाँ मैं खुद जाकर देख के आया हूँ. वहाँ पर उनकी खाने पाने की व्यवस्था भी रखी है, उनको वहाँ रहने की कपड़े की व्यवस्था भी की गई है और हमारी पूरी टीम वहाँ BMC की अलर्ट है. वहाँ पर मेडिकल फैसिलिटी भी, डॉक्टर भी रखे हैं उनको चेकअप करने के लिए. इतनी पूरी व्यवस्था जो है कॉरपोरेशन ने की हुई है. जो ट्रेन में रुके हैं उनके लिए भी बिस्किट, चाय, फूड पैकेट देने का भी काम BMC ने किया है.
और ये सब हमारे जो लोग हैं वो लोग पूरी तरह फील्ड पर अलर्ट है। और जो यहाँ पर लैंडस्लाइड प्रोन एरिया है वहाँ पर भी मैं गया था, विक्रोली पार्क साइड में। हमारे मनोज जिंदल MSRDC को, उनको भी मैंने बुलाया है कि 3-4 जगह पर जैसे जियो नेटिंग हम कर रहे हैं वैसे यहाँ पर भी शुरुआत हो जाए। ये फर्स्ट फेज़ में हम पहले उस इलाके को प्रोटेक्ट करेंगे, उसके बाद सेकंड फेज़ में उनको परमानेंट, उनका जो रिहेबिलिटेशन है, उनको परमानेंट पुनर्वसन जो है वहाँ पर जो स्कीम है सारे की होगी, म्हाडा की होगी, उसमें उनको इन्वॉल्व किया जाएगा, इंक्लूड किया जाएगा, ताकि हमेशा की जो उनकी टंगती हुई तलवार है वो दूर हो जाए। तो BMC के माध्यम से आज मैंने देखा है कि पूरी तरह 525 पंप शुरू है, 10 उनके परमानेंट पंपिंग स्टेशन है, 10 मिनी पंपिंग स्टेशन है, 6 परमानेंट पंपिंग स्टेशन है। और यहाँ पर जो बारिश हुई है, बारिश पिछले 6 घंटे में 200 मिलीमीटर हुई, पूरे 24 घंटे में 350 मिलीमीटर हुई। तो ये इसकी इंटेंसिटी देखें तो बहुत तेज़ बारिश हुआ है, कम समय में ज़्यादा बारिश हुआ है, इसलिए ये फेस करना पड़ रहा है। लेकिन NDRF के लोग वहाँ मैंने देखा है, वहाँ लोगों को रेस्क्यू कर रहे हैं, सेफ जगह पर लेके जा रहे हैं। तो ये जो है पुलिस विभाग जो है, पुलिस विभाग और BMC विभाग साथ में मिलकर पूरी टीम काम कर रही है। अभी वो जो लैंडस्लाइड एरिया है, हम MSRDC के मनोज को जिंदाल को बुलाया है, जो 2-3 जगह पे वो काम शुरू है। अभी पार्क साइड में भी उनको कहा है कि वो तुरंत शुरू करो। कि ये जो हमें तत्काल जो शॉर्ट टर्म है, मिड टर्म है और लॉन्ग टर्म है, ये करना पड़ेगा। और अभी जो बारिश हो रही है, बारिश का जो प्रमाण है वो बहुत बढ़ गया है, इसलिए हमें इसकी कैपेसिटी भी जो है, ये सिस्टम की कैपेसिटी, कैरिंग कैपेसिटी सब बढ़ाना है, और उसके ऊपर भी पूरी तरह BMC फोकस कर रही है। मुझे इस बात का समाधान है कि हमारे सब लोग फील्ड पर काम कर रहे हैं। एक तो बेचारा बीमार है, किडनी का हार्ट से किडनी पेशेंट है, तो पर वो भी खुद इस सिस्टम में काम कर रहा है। तो हर एक ऑफिसर है, कर्मचारी है, मुंबई वासियों को कैसे मदद हो इसकी कोशिश कर रहा है। धन्यवाद, थैंक यू। मुंबईसह महाराष्ट्र और हमारे चीफ मिनिस्टर भी, मुख्यमंत्री जी पूरा जायज़ा ले रहे, रिव्यू ले रहे, और जहाँ जहाँ नुकसान है वहाँ सभी लोगों को, जिलाधिकारी हो, कमिश्नर हो, उनको सूचित किया जा रहा है कि पहले हम लोगों की जान बचाएं और उनको मदद करें। हमारे डिप्टी CM अजीत दादा भी हमारे स्टेट डिज़ास्टर मैनेजमेंट में गए थे, वहाँ भी उन्होंने रिव्यू लिया है, ताकि क्या है, सिस्टम जब जगह पर होती है, अलर्ट मोड पर होती है, तो लोगों को तुरंत हम डिसीजन भी ले सकते हैं, तुरंत रिलीफ भी दे सकते हैं। इसलिए पूरी सिस्टम जो है हमारी यंत्रणा काम कर रही है। सर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पूरजन्य परिस्थिती आहे, नांदेडमध्ये देखील भीषण परिस्थिती आहे, अशा पद्धतीनं सध्या राज्य सरकार या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवून, नांदेड, मुखेड तिकडे देखील असंच परिस्थिती आहे, शेताचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। मी देखील अनेक ठिकाणाची माहिती घेतली आहे, तिथले जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत, तात्काळ त्यांना दिलासा देणं, त्यांना सुरक्षित स्थळे हलवणं, पहिली तर त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देतोय। आणि म्हणून या ठिकाणी आणि जे काही नुकसान होईल त्याचे पंचनामे होतील आणि त्यांना आम्ही मदत करू। शेतकऱ्यांच्या पाठीमे राहिलेलं सरकार, कायमचं हे सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आपण हे करतो। मला आठवतं आहे की 2.5 वर्षामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजना आणि नुकसान भरपाईचा मोबदला म्हणून महायुती सरकारने दिलेला आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी मोठी रक्कम पहिल्यांदा आपण दिली। त्यामुळे यापुढे देखील जे काही नुकसान होईल ते शेतकऱ्यांच्या मागे आम्ही सरकार म्हणून महायुती उभी राहील। दुसरा असा प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोकणासाठी जादा रेल्वे सेवा सोडण्यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। कोकणासाठी कोकणामध्ये आता गणपती आहे ना, आता गणपतीसाठी तर दरवेळेला आपण दरवर्षीपेक्षा जास्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ST बसेस पण आपण जादा सोडलेल्या आहेत, त्याचबरोबर जादा रेल्वे देखील आपण दरवेळेला सोडतो। यावेळेस आणखी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे, कारण शेवटी चाकरमानी हा गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि म्हणून
त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे सरकार त्याच्याकडे लक्ष देत आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.